नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश बायस, केमिकल इंजिनियर. स्वागत आहे आपलं इंजिनियर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या हरभरा या महत्त्वाच्या पिकाचे पेरणीपर्यंतचे नियोजन कसे करायचे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तसेच हरभरा पिकाचे वाण कुठले वापरायचे, त्याला कुठल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, खतांची मात्रा कशी द्यायची आणि पूर्व मशागत कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत मित्रांनो. तर हरभरा पिकाची पेरणी म्हटली की सर्वात मोठा प्रश्न पडतो की वाण कुठला वापरायचा. सध्या देशी वाणात विजय आणि जॅकी 9218 हे दोन वाण खूप प्रचलित आहेत. त्यापैकी माझा प्रिफरन्स हा जॅकी 9218ला राहील, कारण जॅकी 9218 हा विजयच्या कंपॅरिझनमध्ये मर रोगास प्रतिकारक्षम आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जॅकी 9218 हे वाण आपल्याला एकरी 40 किलो वापरायचे आहे आणि दोन ओळींमधील अंतर जे आहे, जसं की तुम्ही माझं सोयाबीन मागं बघू शकता, या दोन ओळींमधील अंतर 18 इंच आहे. तर आपल्याला या हरभरा पिकासाठी पण 18 इंच ठेवायचं आहे. कोणी कोणी हे 14 इंच पण ठेवतं, पण कृषी विद्यापीठ जे आहे आपल्याला 12 इंच पेरणीचा सल्ला करते, म्हणजे 12 इंच पेरणीने आपण पेरायला पाहिजे असं कृषी विद्यापीठ सांगते. पण माझ्या अनुभवातून आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून मला असं वाटतं की 18 इंचाने पेरणी केलं पाहिजे, जेणेकरून हरभरा चांगला ढाळा करतो आणि त्यामुळे आपलं उत्पन्न वाढतं, म्हणजे एकरी जे उतार आहे हरभऱ्याचं ते वाढतं मित्रांनो. आता हे झालं वाण कुठलं वापरायचं आणि अंतर किती ठेवायचं दोन ओळींमध्ये आणि एकरी किती किलो वाण वापरायचं. तर आता आपण बघूया पुढे की या हरभऱ्या बियाणांसाठी बीज प्रक्रिया कशी करायची. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की हरभरा या पिकामध्ये सर्वात जास्त समस्या आहे ती मर या रोगाची. मर हा रोग फ्युजारियम या बुरशीमुळे होतो. तर या बुरशीच्या विरोधात लढणारी आपल्याला दुसरी बुरशी आपल्याला वापरायची आहे. तर ती बुरशी कुठली, तर ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे मित्रांनो. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत मिसळली किंवा आपण बियाणं चोळले तर ती या फ्युजारियम बुरशी विरुद्ध लढते, त्याचा खात्मा करते आणि त्यामुळे आपल्या शेतात मर रोग हा येणारच नाही मित्रांनो. तर ट्रायकोडर्मा तर आपल्याला वापरायचाच आहे, पण ट्रायकोडर्माची क्वांटिटी किती असली पाहिजे, प्रति एकर किती वापरलं पाहिजे, तर हे बघूया मित्रांनो. जर आपण शेणात मिक्स करून टाकणार असाल तर 100 किलो कुजलेल्या शेणखतात आपल्याला 4 किलो ट्रायकोडर्मा वापरायचा आहे. तसेच जर आपण जैविक बुरशीनाशकाची जर आपण ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करत असाल तर प्रति 40 किलो आपल्याला 1 किलो असे ट्रायकोडर्माची बुरशी आपल्याला वापरायची आहे मित्रांनो. तर ही बुरशी वापरताना त्याला गुळाचे द्रावण करायचे आहे. गुळाचे द्रावण बियाण्यांवरती शिपडून त्याच्यावरती या ट्रायकोडर्मा पावडरची त्याला प्रक्रिया करायची आहे मित्रांनो आणि 2 तास वाळवल्यानंतर पेरणीसाठी घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण खतांची मात्रा कशी द्यायची या पिकाला ते जाणून घेऊया. आपल्याला हरभरा पिकासाठी हेक्टरी म्हणजे 2.5 एकरसाठी आपल्याला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाशची आवश्यकता असते मित्रांनो. तर यासाठी आपल्याला तुम्हाला मी थोडं सोपं करून सांगेन की 2.5 एकर क्षेत्रासाठी म्हणजेच एक हेक्टरसाठी आपल्याला 125 किलो DAP वापरायचा आहे आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. पेरणीच्या वेळेस म्हणजे ट्रॅक्टर चालित यंत्राने जेव्हा आपण पेरणी करणार त्यावेळेसच आपल्याला हे खत त्यासोबत द्यायचे आहे. आपल्याला हे खत असं फेकून चालणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की वाण कुठले वापरायचे, खत मात्र कशी असायला पाहिजे, कुठल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायला पाहिजे, दोन ओळींमधील अंतर किती पाहिजे. अजून एक गोष्ट आपण यामध्ये सांगायची विसरली की हरभऱ्याचे बियाणे किती खोलीपर्यंत टाकायचे. तर 5 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत आपण टाकू शकता हे बियाणे. तर मित्रांनो, हे होतं आपलं हरभरा पिकाचे पेरणीपर्यंतचे नियोजन. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे इथे की हरभरा पिकावर जो मर रोग येतो फ्युजारियम बुरशीमुळे, त्या रोगापासून जर आपण आपले पीक वाचवले तर हरभऱ्याचे
उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपल्याला न चुकता न विसरता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायचीच आहे. तसेच जर शक्य असेल तर कुजलेल्या शेणखतामध्ये आपल्याला 4 किलो प्रति एकरी म्हणजे 100 किलो कुजलेल्या शेणखतात आपल्याला 4 किलो ट्रायकोडर्मा ही बुरशी रानावरती फेकून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही कुळो मारा, पाळी मारा किंवा रोटर मारू शकता, पण तुम्हाला ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरायचीच आहे मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर माझ्याकडून काही सुटले असेल, काही इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.